नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते। माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण शुक्रवारच्या दिवशी काय कामे करू नयेत याविषयी सांगणार आहे आणि जर आपण या चुका वारंवार करत राहिलो तर त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतात याबद्दलची माहिती सांगणार आहे। त्यानंतर बघा, माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण कोणकोणते असे प्रभावी उपाय करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजूनपर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि सर्वात आधी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल। तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका। चला तर लगेचच महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करते। तर बघा मंडळी, ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे शुक्रवार हा माता महालक्ष्मीला समर्पित असतो। या दिवशी अनेक जण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्रतवैकल्य करतात। माता लक्ष्मी ही धनसंपत्ती, ऐश्वर्य प्रदान करणारी देवी आहे। त्यामुळे शुक्रवारी आपण देवी लक्ष्मीची पूजा अर्चना केल्यास मनुष्याला संपत्ती, वैभव मिळतं। याशिवाय आपल्याला आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये अशी काही कामे सांगितलेली आहेत की चुकूनही आपण ती शुक्रवारी करायची नाही। तर एक एक करून बघा, आपण जाणून घेऊयात की अशी कोणती कामे आहेत की ते आपण शुक्रवारी करू नयेत। तर एक एक करून जाणून घेऊयात की कोणती कामे आहेत ते। तर बघा मंडळी, तुम्ही असं ऐकलं असेल की माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। आपण असं सहज बोलून जातो, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। तर बघा, ज्या पण घरात घाण असते, अस्वच्छता असते, तिथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही। किमान तिथे आलेली लक्ष्मीसुद्धा त्या घरी जास्त काळ टिकत नाही। त्यामुळे तुम्ही घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं पाहिजे। विशेषतः शुक्रवारी याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे। बघा, शुक्रवारी महिला असो वा पुरुष, तुम्ही शुक्रवारी एकदम स्वच्छ आंघोळ करायची आहे। महिलांनी आवर्जून या दिवशी केस धुवावेत। त्यानंतर तुम्ही स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर छान असं सुगंधित अत्तर आपल्याला स्वतःला लावायचं आहे। त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी फाटकेसुद्धा कपडे घालू नका। तसेच कपडे मळालेले असेल तरीही ते घालू नका। महिलांनी या दिवशी छान मस्त मेकअप करायचा आहे, कारण माता लक्ष्मीला शृंगार अतिशय प्रिय आहे आणि आपल्या घरची स्त्री ही घरची लक्ष्मीचंच रूप मानली जाते। बघा, प्रत्येक स्त्रीने नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असं राहायलाच पाहिजे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शुक्रवारी कोणाशीही पैशाचा हा उधारीचा व्यवहार करायचा नाही। बघा, आपल्या वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी उधार पैसे दिले किंवा घेतल्यास माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते। असे जर तुमच्याकडून सतत वारंवार जर होत असेल तर त्या व्यक्तीची धनहानी होऊ शकते। त्यानंतर शुक्रवारी आपल्याला कोणालाही साखर उसणी द्यायची नाही आहे। बघा, आपल्या महिलांना अशी सवयच असते की आपण कसे घरात संपलं की आपण म्हणतो चला शेजारच्या काकूंकडून घेऊन ये, किंवा आता जर तुम्ही शहरात राहत असाल तर आपण असं म्हणतो की शेजारच्या काकूंकडे घेऊन ये। पण जर गावोगावी बघितलं तर आपलेच म्हणजे भाऊबंद लोक हे आसपास आपल्या राहत असतात। तर अशा वेळेस आपण काही सामान संपलं की लगेच आपण त्यांना मागायला जातो। पण शुक्रवारी तुम्ही चुकूनही कुणाला मीठ, साखर, दूध, दही अशा प्रकारचे जे पांढऱ्या कलरच्या वस्तू आहेत, त्यामध्ये तांदूळ, तर या प्रकारच्या पांढऱ्या कलरच्या वस्तू आपल्याला शुक्रवारी कुणालाही उसण्या म्हणून अजिबात द्यायच्या नाही। शास्त्रानुसार असं केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा कमजोर होतो आणि जर आपला शुक्रग्रह कमजोर झाला तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं। म्हणजे ह्या गोष्टी हळूहळू होतात बघा। तर तुम्ही म्हणाले एकदा दिलं दोनदा दिलं तर काय फरक पडला, पण ह्या गोष्टी जर ह्या चुका तुमच्याकडनं जर वारंवार होत असेल तर आपल्या कुंडलीतील
शुक्रग्रह हा कमजोर होतो आणि आपला शुक्रग्रह जेव्हा कमजोर होतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्य येतं. बघा, त्यानंतर आपल्याला शुक्रवारी नॉनव्हेज खाणं टाळायचं आहे. जर तुम्ही स्वतः जर नॉनव्हेज खात असाल तरी पण तुम्ही या दिवशी आणि कुटुंबातील इतरांनासुद्धा शुक्रवारी नॉनव्हेज खाण्यापासून तुम्ही म्हणजे दूर राहायचं आहे. तसेच या दिवशी अल्कोहोलचे सुद्धा सेवन करू नका. असं केल्याने घरामध्ये अशांतता येते. म्हणून ह्या दिवशी सात्विक जेवणच तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर बघा, तुमच्या हातून कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये. बघा, तुम्ही रोज तर तुम्ही असं कोणत्या पण महिलेचा जर अपमान करूच नका, पण शुक्रवारी विशेषतः कुठल्याच महिलेचा तुम्ही अपमान करायचा नाही. त्यानंतर भले तुम्ही महिला असाल तरीसुद्धा तुम्ही एका दुसऱ्या महिलेचा अपमान करू नका आणि जर तुम्ही पुरुष असाल तरीही तुम्ही कधीही महिलेचा अपमान करू नका. खरं तर आपल्या धार्मिक शास्त्रानुसार महिला ही देवी लक्ष्मीचं रूप, देवी अन्नपूर्णाचं रूप, तसेच देवी कालीचं रूपसुद्धा मानली जाते. त्यामुळे कुठल्याही महिलेचा तुम्ही शुक्रवारी अजिबात अपमान करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तुम्ही त्यांना मारहाण करू नका, शिवीगाळ करू नका. या प्रकारच्या जर तुमच्याकडनं जर वारंवार चुका होत असेल तर बघा, तुम्ही असं कुठं पण समाजामध्ये बघा, ज्या घरामध्ये जो नवरा त्याच्या बायकोला अजिबात इज्जत देत नाही, त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकत नाही. तुम्ही असे जर सर्च जरी केलं ना कुठं पण जाऊन, तरीसुद्धा अशा घराची कधीच तुम्हाला प्रगती झालेली दिसणार नाही. खरं सांगायचं झालं तर महिला आणि पुरुष दोघांनीही एकमेकांशी आदरानं वागलं पाहिजे. कुणीच कुणाचा अपमान करू नका. हे बघा, जर तुमच्या हातून सातत्याने ही जर चूक वारंवार जर घडत असेल आणि तुमच्याकडून एखाद्या महिलेचा वारंवार अपमान होत असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते आणि अशा घरामध्ये दारिद्र्य यायला चालू होतं. तर मंडळी, आता आपण शुक्रवारी कोणते उपाय करू शकतो ते पाहूया. आत्तापर्यंत मी तुम्हाला आपण शुक्रवारी कोणती कामे करू नयेत याबद्दलची माहिती पाहिली. आता आपण आपल्याजवळ कायमस्वरूपी म्हणजे बघा, आपली खूप भरभराट व्हावी, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळावं, धनसंपत्ती आपल्या घरामध्ये दिवसेंदिवस वाढत जावी, यासाठी आपण कोणते खास असे प्रभावी उपाय करू शकतो आणि अगदी घरातल्या गोष्टीतच आपण हे उपाय करू शकतो याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगते. तर बघा, आपण असे बरेच लोक बघतो की त्यांच्याकडे पैसे अजिबात टिकत नाही. जे काही पैसे येतात तेही लगेचच खर्च होऊन जातात. तर बघा, जर तुमच्याकडे सकाळी तुमची पर्स ही पैशाने भरलेली असेल तर सायंकाळपर्यंत त्यांच्या पर्समध्ये अगदी थोडे पैसे शिल्लक राहतात. यासारख्या अडचणी जर तुमच्या असतील तर आपण त्यावर उपाय पाहणार आहोत. ते केल्याने तुमच्याजवळ पैसे टिकतील आणि सदैव तुमचं पाकीट हे पैशानं भरलेलं राहील. दिवसेंदिवस तुमच्या धनामध्ये वाढच होत जाईल. वास्तुशास्त्रानुसार जर मंडळी तुमच्या पाकिटामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, बघा तुम्ही असं हा उपाय शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. तर तुमच्या पाकिटामध्ये देवी लक्ष्मीचा असा कमळावर बसलेल्या स्थितीमध्ये जो फोटो असतो आणि माता लक्ष्मी ही धनाची वर्षा करत असते, असा जर फोटो तुमच्या पाकिटात जर तुम्ही ठेवला तर बघा, देवी लक्ष्मीला ही धनाची देवता मानलं जातं. आणि जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या पर्समध्ये ठेवला तर तुमचं पाकीट हे सदैव पैशाने भरलेलं राहतं आणि तुम्हाला कसलीच धनाची कमी पडत नाही. त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्ही एक लाल कलरचा कागद घ्या. त्यावर तुमची जी काही तुमची इच्छा असेल ती त्या कागदावर तुम्ही लिहायची आहे आणि तो घडी करून त्याला रेशमी धाग्याने बांधून तो तुमच्या पर्समध्ये ठेवा. असं केल्याने ती तुमची इच्छा जरूर पूर्ण होते. त्यानंतर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये एक गोमती चक्र आणि पिवळ्या कलरची कवडीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. कारण पिवळी कवडी आणि गोमती चक्र देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ह्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित केली जाते बघा. आणि हा जो तुम्ही कवडी ठेवणार किंवा तुम्ही गोमती चक्र ठेवणार तर ते काय करायचं आहे, तुम्ही ते त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आणि त्यावर तुम्हाला 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे.
आणि असं ते सिद्ध करून मग ते तुमच्या पाकिटामध्ये ते ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या पर्समध्ये एक चांदीचा सिक्का ठेवू शकता। हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। बघा, तुम्ही असं ऐकलंच असेल, चांदीमध्ये असा गुणधर्म आहे की माता लक्ष्मीला ते आकर्षित करतं। त्यामुळे तुमच्या पाकिटामध्ये चांदीचा किंवा सोन्याचा सिक्का तुम्ही जरूर ठेवा। मात्र त्याआधी आपल्याला तो आदल्या दिवशी आपण काय करायचं आहे, देवघरामध्ये लक्ष्मी मातेच्या चरणावर तो सुद्धा आपल्याला असा अर्पण करायचा आहे आणि त्यावर सुद्धा आपण 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतो, श्री सूक्त म्हणू शकतो। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचा सुद्धा तुम्ही 16 वेळा इथे पाठ करू शकता आणि असं ते मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्ही तो दुसऱ्या दिवशी म्हणजे जरी शनिवार असला तरी सुद्धा चालेल। म्हणजे जर तुम्ही हा शुक्रवारी चांदीचा सिक्का विकत घेतला आणि त्यावर मंत्र स्तोत्र करून तो रात्रभर देवी लक्ष्मीच्या चरणावर तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे। तर बघा, जे काही तुम्ही पाकिट, तुम्ही जे पर्स, तुम्ही जे काही यूज करता त्यामध्ये तुम्ही हात ठेवू शकता। तर त्याने तुम्हाला याचा विशेष तुमचे धनलाभ होण्याचे तुमचे योग बनतील। तर त्यानंतर तुम्हाला तुमचा जर शुक्रग्रह मजबूत करायचा असेल तर बघा, शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हिरवी विलायचीचा वापर करून आपण आपला शुक्रग्रह मजबूत करू शकतो आणि जर शुक्र मजबूत झाला तर आपल्याला जीवनामध्ये सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होतं। तर तुम्हाला त्यासाठी हा उपाय असा करायचा आहे की बघा, तुम्ही थोडंसं पाणी घ्या, म्हणजे एक अर्धा लिटरच्या दरम्यान तुम्ही इथे पाणी घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही 2-3 विलायची टाकायची आहे आणि ते पाणी गरम करून घ्या आणि एका छोट्या बाटलीमध्ये ते पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आणि रोज जेव्हा पण तुम्ही आंघोळीला जाता त्यावेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ते थोडं थोडं पाणी तुम्ही टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। त्यामुळे बघा, तुमच्यातील पवित्रता वाढते आणि तुमचं भाग्य हे मजबूत होतं आणि तुमचा गुड लक काम करायला लागतो। म्हणजे बघा, आपण म्हणतो लकीली हे माझं काम झालं, म्हणजे असं तुम्हाला वारंवार गुड लक, तुम्ही जे काही प्रयत्न करताय, जे काही काम करताय तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळायला चालू होतं आणि तुमचा शुक्रग्रहसुद्धा मजबूत होतो। तर बघा, त्यानंतर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी लाल कलरचा एक तुम्हाला चंदनाचा गंध लावायचा आहे किंवा तुम्ही मोठा असा कुंकवाचा टिळासुद्धा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी लावायचा आहे। बघा, यानं म्हणजे त्या लाल कलरचा टिळा लावल्याने तुम्हाला म्हणजे धन खेचलं जातं, हा असा एक उपाय आहे। तर त्याने लक्ष्मी आकर्षित होते। त्यानंतर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला खीरपुरीचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे। या दिवशी घरामध्ये खीर तुम्ही जरूर बनवा आणि त्या खिरीमध्ये केशर हे नक्की टाका आणि जर तुमच्याकडे केशर नसेल तर त्यामध्ये हिरवी वेलची जरूर वापरायची आहे। तर तुम्ही अशी विलायचीयुक्त जर तुम्ही खीर संपूर्ण कुटुंबाने एकत्रित बसून खाल्ली तर त्या कुटुंबामध्ये आपापसात प्रेम वाढतं आणि आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहतो। तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदते। लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारच्या दिवशी आपण बरीचशी अशी माहिती पाहिली आणि उपाय पाहिले। या सांगितलेल्या उपायांपैकी तुम्ही एक जरी उपाय जो सातत्याने दर शुक्रवारी जर केला तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे। तर मंडळी, आशा करते की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।